नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा एकदम जवळ आली आहे. वर्षभर अभ्यास केलाय, छान अभ्यास केलाय, तुमच्यात आत्मविश्वास प्राप्त झालाय की यस मला चांगले मार्क्स मिळणारच. पण नेहमी अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की शेवटच्या काही दिवसात नेमका अभ्यास काय करायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या दिवसात अभ्यास करायचा नसतो, शेवटच्या दिवसात केलेल्या अभ्यासाची उजळणी करायची असते आणि म्हणून मिळणारं यश हे शेवटच्या दिवसात तुम्ही कोणत्या अभ्यासाची उजळणी करता, ती उजळणी कशा पद्धतीने करता याच्यावरती अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्हाला कोणताही नवीन अभ्यास करायचा नसतो, कोणतंही नवीन पुस्तक वाचायचं नसतं, जो तुम्ही वर्षभर केला नाही, जो तुमच्या माहितीचा नाही, जो तुमच्या ओळखीचा नाही, असा कोणताच अभ्यास करायचा नसतो. बऱ्याचदा विद्यार्थी नवीन नवीन शिकण्याचं, नवीन नवीन शोधण्याचं, नवीन नवीन पुस्तकं, नवीन नवीन स्टडी मटेरियल घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पण मी ठामपणे सांगतो, जे विद्यार्थी नवीन अभ्यास करण्याच्या प्रयत्न करतात, ते विद्यार्थी जुना अभ्यास विसरतात आणि नवीन शोधण्याच्या प्रयत्नात जो अभ्यास केलाय तो त्यांचा बाजूला पडतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या दिवसात मग नेमका अभ्यास करायचा कोणता, जो तुमच्या ओळखीचा आहे, जो तुम्हाला येतो, जो तुम्ही वर्षभर केलेला आहे, जो परीक्षेला येणार आहे, जो परीक्षेला आला होता आणि जो परीक्षेला येणार आहे याची खात्री किंवा आत्मविश्वास तुम्हाला आहे, ज्याचं स्टडी मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध आहे, ज्या नोट्स तुम्ही वर्षभर वापरल्यात, जी पुस्तकं तुम्ही वर्षभर वापरल्यात, त्यांचाच अभ्यास करायचा असतो. कारण परीक्षा ही नेहमी एका ठराविक सिलेबस वरतीच होते, परीक्षा ही नेहमी एका ठराविक प्रश्नांवरतीच होते आणि म्हणून त्या प्रश्नांची निवड आणि अभ्यासाची उजळणी हीच तुम्हाला यशाकडे घेऊन जात असते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ही उजळणी ओळखीच्याच अभ्यासाची करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. यशस्वी भव, विजयी भव.